नमस्कार. आजचा आपला विषय एकदम थेट आहे आणि कदाचित थोडासा विचार करायला लावणारा. एआय सगळं काही करेल, पण मग माणूस काय करणार? चला या मोठ्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचायचा प्रयत्न करूया. सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट करूया. आजकाल भीती एआयची वाटत नाहीये. भीती त्या व्यक्तीची वाटते जी एआयचा वापर करून आपल्या खूप पुढे निघून जाईल. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा हाच तर पाया आहे. तर मग खरा धोका नक्की कशाचा आहे? एआयचा की आणखी कशाचा? या भागात आपण हेच तपासणार आहोत की आपली भीती योग्य दिशेने आहे की नाही. आणि हेच या सगळ्या चर्चेचं मूळ आहे. बघा, आज एआय लिहू शकतं, डिझाईन करू शकतं, तुमच्याशी बोलूही शकतं. पण या टेक्नॉलॉजीला घाबरण्याऐवजी खरं तर आपल्या स्वतःच्या सवयींकडे बघण्याची गरज आहे. कारण खरी समस्या बाहेर नाही, ती आपल्या आत आहे. आता जे काही घडतंय ते काही पहिल्यांदाच घडत नाहीये. चला थोडं इतिहासात डोकावून बघूया, म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक मोठ्या बदलाच्या वेळी नेमकं काय घडलं होतं. जेव्हा ट्रॅक्टर आला, मग कॉम्प्युटर आला किंवा इंटरनेट आलं, प्रत्येक वेळी एकच गोष्ट झाली. सगळीकडे भीती पसरली की आता माणसाचं कामच संपलं. पण खरंच तसं झालं का? नाही. आणि ह्यातच तर यशाचं खरं रहस्य दडलंय. प्रत्येक तांत्रिक क्रांतीच्या वेळी जे लोक बदल स्वीकारतात, स्वतःला त्या बदलासोबत बदलतात, तेच टिकतात आणि पुढे जातात. जे रडत बसतात ते मागेच राहतात. आता निवड आपल्याला करायची आहे. चला, आता शत्रूची खरी ओळख करून घेऊया. आणि हा शत्रू बाहेर कुठे नाहीये, तो आपल्या आतच लपलेला आहे. त्याचं नाव आहे आळशीपणा. पहिला आणि सगळ्यात मोठा धोका आहे शिस्तीचा अभाव. कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहण्याची इच्छाशक्तीच नसणं. दुसरा धोका, आपला वेळ नेमका कुठे जातोय हेच आपल्याला कळत नाही. तासनतास मोबाईलवर फक्त स्क्रोलिंग करत बसणं. हाच वेळ खरं तर काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरला जाऊ शकतो, नाही का? आणि तिसरा, सगळ्यात मोठा धोका म्हणजे प्रत्येक गोष्टीला उद्यापासून करतो असं म्हणण्याची सवय. पण तो उद्या कधीच येत नाही. विचार करा, एका बाजूला आहे एआय जे 24 तास न थकता न कंटाळता काम करतं, आणि दुसऱ्या बाजूला आहोत आपण, जे प्रेरणा मिळण्याची, मूड लागण्याची वाट बघत बसतो. हाच तो फरक आहे जो आपल्याला मागे खेचतोय. मग एआयकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन तरी काय? त्याला शत्रू मानायचं की अजून काही? चला हे समजून घेऊया. एआय हे एक हत्यार आहे, एक खूप शक्तिशाली साधन. आणि कुठल्याही साधनाचा उपयोग चांगल्यासाठी होणार की वाईटासाठी, हे ते साधन कसं आहे यावर नाही, तर ते वापरणाऱ्याच्या चारित्र्यावर आणि त्याच्या कौशल्यावर अवलंबून असतं. ही एक खूप जबरदस्त कल्पना आहे. बघा, तेच हत्यार, तीच तलवार एका योद्ध्याला राजा बनवते आणि एका भित्र्या माणसाच्या हातात ती फक्त एक निरुपयोगी वस्तू ठरते. एआयचं पण अगदी तसंच आहे. प्रश्न हा आहे की आपण योद्धा बनणार आहोत की नाही. ठीक आहे, मग या सगळ्यावर उपाय काय? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत सुद्धा आहे. गरज आहे फक्त ती कृती करण्याची. ही आहे ती एकदम सोपी रणनीती. यात कोणताही गोंधळ नाही. रोज फक्त 3 तास स्वतःवर काम करायचं. 1 तास काहीतरी नवीन शिका, 1 तास काहीतरी निर्माण करा आणि 1 तास स्वतःला शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अजून मजबूत बनवा. बस. यासाठी कुठल्याही नवीन तंत्राची गरज नाहीये. गरज आहे ती आपल्या जुन्या पण अतिशय प्रभावी तत्वांची. शिस्त, मेहनत आणि आत्मसन्मान. जो स्वतःचा आदर करतो तोच स्वतःवर मेहनत घेतो. चला तर मग या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. शेवटी काय जास्त महत्त्वाचं आहे, टेक्नॉलॉजी की माणूस? हे एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. टेक्नॉलॉजी कितीही बदलली, कितीही पुढे गेली, तरी शेवटी विजय त्याचाच होतो ज्याचं चारित्र्य मजबूत आहे आणि ज्याच्याकडे शिस्त आणि मेहनत करण्याची तयारी आहे. हो, एआय हे भविष्य आहे, यात काहीच शंका नाही. पण ते भविष्य अशा लोकांचं आहे जे आजही आपल्या मूलभूत गोष्टी विसरलेले नाहीत, जे कारणं न देता आपलं काम प्रामाणिकपणे करतात. आणि म्हणूनच शेवटी फक्त एकच प्रश्न उरतो. एआय काय करू शकतं यावर चर्चा करण्यापेक्षा आपण स्वतःवर किती काम करतोय याचा विचार करण्याची हीच खरी वेळ आहे. कारण जग तर बदलणारच आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात खरा बदल तेव्हाच येईल जेव्हा ती व्यक्ती स्वतः बदलेल.